कल्पना केली तर तुम्ही घेत असलेलं कॅल्शियम रूपांतरित होऊन शरीरातल्या सो कॉल त्यांनी म्हटलेल्या कॅल्शियम मध्ये जाणार असेल तर फायदा व्हायला पाहिजे. तो जर आगनी ठिसूळ असेल तर तुमचं ते परिवर्तन कधीही होणे शक्य नाही. तुम्ही कितीही कॅल्शियम ठेवा, तो जर तिथं जाणारच नसेल तर त्याला काय अर्थ. मला बऱ्याच वेळा काही प्रश्न कळत नाही. कॅल्शियमचे टूथपेस्टमध्ये कॅल्शियम असतं. आता या सगळ्यांच्या ठिकाणी मार्गावरून जर निर्माण झाला, तुमचा आम जर तिथे गेला तर दुखणार आहे सांधाच, पण तो अस्थिबंधन जे तिथे असू शकतो, आम मांसामध्ये असू शकतो, आम तो तिथेच असायला हवा असं नाहीये, वंगणाच्या ठिकाणी असायला हवा असं नाही. आणि अस्थीच्या ठिकाणी विकृती व्हायला फारच वेळ लागला, प्रचंड वेळ लागला. तुमच्या सगळ्या धातूंचे अग्नी दुष्ट व्हावे लागणार आहे, तेव्हा धातूंपासून निर्माण होणारा जो प्रत्येक धातू आहे त्याची विकृती जर चुकीची व्हायला लागली तर ते होणार आहे, तोपर्यंत ते होणार नाही. इथे आता प्रत्येक वेळी काय झालं की ते सांध्यांचं काही झालं की त्या कॅल्शियमचं काहीतरी झालं आणि हाडांचं काहीतरी झालं, हे आपण बाजूला करायला लागेल. इथे आपल्याला समजेल. मगाशी मी तुम्हाला म्हटलं की तुम्हाला स्नेहनाची आवश्यकता नंतर भासणार आहे, मग तुम्ही त्याला जानूबस्तीचा उपयोग करणार असला तरी सुद्धा चालेल. तिथलं स्नेह जाऊ देत, तिथली वृक्षता जाऊ देत, तिथलता कमी होऊ देत, तुम्हाला त्यापासून नंतर पुढे फायदा होण्याची. कारण तो विचार एक महत्वाचा आहे आणि तो लोकांना समजावून सांगितला पाहिजे. बाबा रे, तू कॅल्शियमची गोळी घेतली, त्यांनी सांगितलं, मग बरं का त्यांनी का नाही केलं. अजून एक दुसरा असा एक वैद्य जाता जाता म्हणून सांगतो, पेशंट येतो तो काय सांगतो, माझं जरा वजन कमी करून द्या. काय झालं, तुम्ही तर काही डॉक्टर समजून माझे सांधे दुखतात, त्या डॉक्टरने सांगितलं तुम्ही वजन कमी करा, तुमचे सांधे. त्यांच्याकडे किती दिवस औषध घेतली, मर्यादा संपला तर पेशंटला कसं थांबवायचं त्याचं फार सोपं उत्तर आहे, तुम्ही वजन कमी करू नका. म्हणजे जबाबदारी त्यांच्यावर ढकलून द्यायची, ती जबाबदारी तो रुग्ण आपल्यावर ढकलून देतो, माझं वजन कमी करू नाही, तुमचा काय होतो. तो जो संधी वेदनांचा प्रश्न वजन कमी करण्यापासून, मी त्यांना एक साधं उत्तर देत असतो प्रत्येक वेळी, किंवा तुम्ही जर असं म्हणत असाल तुमच्या वजनामुळे सांधे दुखतात, तर सगळ्या पैलवानांचे सांधे दुखलेच पाहिजे. ते तर भल्या भल्या उड्या मारतात, पाडतात काय, व्यायाम करतात काय, वेट लिफ्टिंग करतात काय, त्यांचं कुठं काय. त्यामुळे आपल्याला जनरल प्रॅक्टिस करताना जे समज आणि गैरसमज आहेत ते चांगल्या शब्दामध्ये आपल्याला लोकांचे काढता आले तर विश्वास होतो. नाही तर मग वेदना शामक औषधं घेता घेता, स्टेरॉइडचा उपयोग करता करता लोक आपले करतात. काही लोकांनी म्हणजे अनेक वर्ष स्टेरॉइड घेतले तरी त्याचे दुष्परिणाम त्यांना जाणवलेले नाहीत, हे त्यांचं भाग्य. पण काही झालेले आहेत हे त्यांचं दुर्भाग्य, ते सोडता येत नाही. स्टेरॉइड बंद करताना तो टॅपरिंग करण्याचा प्रयत्न करणं, त्याला बरेच दिवस लागणं हेच चांगलं आहे, कारण आपण त्याला व्यसन म्हणूया. आणि व्यसन सोडण्याचे जे पर्याय त्या व्यसनाच्या चिकित्सेमध्ये आहेत ते क्रमाने तो कमी करत जाणं, व्यसनाचा भाग ही त्याची चिकित्सा आहे. त्याला एकतर विषद्रव्य, व्यसन असा विचार करून आणि पुन्हा हे अगोदरचे व्याधी कुठले कुठले संधिगत वाद, आमवाद आणि वातरक आणि त्याची दिनचर्येमध्ये तेलंगणाचा संबंधच नाही. तो 2 वेळा खात असेल पूर्वी तर औषधं घ्यायची सकाळी म्हणून 3 वेळा खायला सुरुवात करतो आणि संप्राप्ती भंग होण्याची सुतराम शक्यता नसते. हा प्रॅक्टिकली अप्रोच सुद्धा फार मोठा अवघड आहे. तुमच्या अनुभवाला येत असेल तर त्याचा विचार करून आपण प्रत्येक वेळी नेमकं कुठे चुकतं हे पाहणं अत्यंत गरजेचं. त्या अनुषंगाने जर आपण याचा विचार केला तर आपल्याला यश मिळण्याची शक्यता वाढेल. पण अगदीच तो मध्यम रोग वर्गाचा व्याधी म्हणून जर निश्चित झाला तर मला असं वाटतं की पंचकर्म तेही त्या पद्धतीने, चांगल्या पद्धतीने, हा त्याच्यावरचा सगळ्यात उत्तम मार्ग आहे. तुम्हाला यावर आणखी काही चर्चा करायची तर आपण करू. कॅल्शियमबद्दल आता तुम्ही जे म्हणालात तर एका ऑर्थोपेडिशियनने कॅल्शियमबद्दल असं सांगितलेलं होतं की कॅल्शियमची जर डिफिशियन्सी असेल तरच ते घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट, ते एका वर्षातून 1 महिन्याहून जास्त कालावधीसाठी घ्यायला नको. त्याहून जास्त कालावधीसाठी जर ते घेतलं गेलं तर शरीरातली पॅराथायरॉइड नावाची जी ग्रंथी ती स्टिम्युलेट होते आणि ती कॅल्सिटोनिन सिक्रेट करते कॅल्शियम पचवायला. तर हे कॅल्सिटोनिन बोन्समध्ये जातं
आणि ते उलट त्याची झीज सुरू करतं, म्हणजे ते बोज जे ठिसूळ ते जास्त वाढतं. असं फक्त एकाच विषय खाण्याचा परिणाम जो आहे तुम्हाला सांगतो, त्याने 1 महिना फक्त सेवन करावं असं म्हटलं. गर्भिणींना 9 महिने कॅल्शियम दिलं जातं. डिफिशियन्सी असते की नाही हा प्रकार माहित नाही, पण दिलं जातं. आणि तुम्हाला पाहिजे असेल तर बघा, ही गोष्ट जवळजवळ 35 वर्षापासून सुरू झाली. तिथपासूनचे जे कोणी आहेत, ज्यांना आपण टीव्हीच्या पडद्यावर जे पाहतो, सुंदर म्हणून नायक नायिका, दात कसे असावे, डोळे कसे असावेत, भुवया कसा असावेत वगैरे जे वर्णन केलं जातं, त्याच्यामध्ये दात कसे मोत्यासारखे असावेत असं म्हटलं. तुम्ही आता जाणीवपूर्वक त्यांचे दात बघण्याचा प्रयत्न करा, ते वेडे वाकडे मागे पुढे सापडते. त्याचं कारण त्यांच्या आयांनी कॅल्शियम घेतलं होतं हाती मात्रेमध्ये, जे झीज नसताना सुद्धा घेतलं तर त्याचे दुष्परिणाम जे होतात ते अधिदंत वगैरे, म्हणजे ती जी त्याचा उपधातू जो आहे दंत, त्याच्या विकृतीमध्ये तो भाग जातो. चांगला फरक दिसून येतो. पण रक्तमोक्षणाचा चिकित्सेमध्ये क्रम कसा ठेवा? सुरुवातीला करावं की स्नेहपान करून नंतर करावं? रक्तमोक्षणाचा आमवातामध्ये पहिली जी अवस्था आहे भूकिश संचारी वेदनांची, तिथे त्याचा काही संबंध नाही. आपल्याकडे जो येतो तो असा मिक्स जो होऊन येतो वेदनाशामक औषध बरेच दिवस घेतल्यानंतर, त्याची रक्तदृष्टी झालेली आहे, त्याला लगेचच उपयोग होतो, लगेचच निश्चितपणे. आणि तुम्ही अभिघाताचा जर असा कुठला भाग असेल तर तिथे रक्तमोक्षण करून पहा, तिथे लगेचच उपयोग होतो. तो शोधही कमी होतो, सगळंच कमी होतं. त्याच्यामध्ये बऱ्याचदा आमवातामध्ये जीर्ण झाल्यानंतर पेशंटमध्ये होतं, त्या ठिकाणी कशा पद्धतीने तो अस्थि विकृतीचा भाग तुम्ही तेव्हा अस्थिवर शोधच म्हणू शकता, पण ती अवस्था आमवाताच्या इतिहासातून निर्माण झालेली असते, तो आमवात नसतो खरं. त्यामुळे चिकित्सा करताना ती वातरक्त यातून केली तर काही प्रमाणामध्ये उपयोग होतो, पण रचनात्मक विकृती ज्यावेळेस संभवते त्यावेळेस ती अधिक अवघड होते. सर, श्लोकात जसं सांगितलेलं आहे की अगोदर लंघनम स्वेदनम आणि त्यानंतर शेवटी विरेचन आलेलं आहे, तर बऱ्याच ठिकाणी अशी पद्धत आहे की जर विरेचन किंवा वमन जे काही द्यायचं असेल शुद्धीकरण, तर त्या अगोदर पाचन म्हणून काही द्रव्य किंवा त्या स्वरूपाची द्रव्य दिली जातात, तर त्याची गरज आहे का? आणि आपण ग्रंथ विचार असेल तर तो काही मूळ ग्रंथकारांचा आहे असं काही म्हणायचं काही कारण टाच दुखणं, सकाळी उठल्या झाली असेल तुमची मायटल स्टेनोसिस, तुम्हाला त्याची चिकित्सा करावी लागेल. आणि ती करत असताना याची सुरुवात ज्या अनुवातापासून झाली, त्या अनुवाताचे जे हेतू आहेत ते हेतू काही हृदरोगाच्या चिकित्सेला बाधा आणणारे मुळीच नाही, ते उलट आवश्यकच आहे. पण जेव्हा रचनात्मक विकृती होते, रचनात्मक विकृती ही दुरुस्त करणं अत्यंत अवघड असतं, कारण तुम्हाला परत रिजनरेशन मूळच्या याच्याप्रमाणे आणणं शक्य असतं. असं क्वचित घडतं, तसा रुग्ण पण आहे. मायट्रल व्हॉल स्टेनोसिसची विकृती बरी झालेली, त्याचं चांगल्या पद्धतीने शोधन केल्यानंतर पण अनेकांच्या ठिकाणी ते होत नाही, कारण ती एक अवस्था आहे रचनात्मक विकृतीची. एक लक्षात घ्या, रचनात्मक विकृती ही क्रियात्मक विकृतीनंतर संभवते. क्रियात्मक विकृती ही जेवढी दुरुस्त करता येणं शक्य आहे तेवढी रचनात्मक विकृती दुरुस्त करता येणं शक्य नाही. इंजेक्शन देतात ते प्रिकॉशन म्हणून त्यांच्या थेरीमधला भाग आहे. पुन्हा ते बॅक्टेरियल इन्फेक्शन वाढून जो मायटल स्टेनोसिस झालेला असतो तो होच नाही म्हणून कायमस्वरूपी अँटीबायोटिक देत राहणं हा त्यातला विचार आहे. तो झालेल्या व्याधीसाठी नसतो, होऊ शकणाऱ्या व्याधीचा ट्रीटमेंटचा तो भाग. आपण ट्रीटमेंट देताना त्याविषयी आपण अग्नीची चिकित्सा करायची आणि तो ऐकत नाही. तो तब्येत सुधारण्यासाठी त्याला खाऊ घालणारे भरपूर असतात, तोही खातो. त्यामुळे तुमचा अग्नी चांगला जर नसेल तर तुम्हाला तशा त्या पेनोडोराची गरज दर महिन्याला वाटते. त्याला सांगून टाकलं पाहिजे, बाबा रे तू आता पैलवान होणार नाही, तुझं घर तुला फक्त मेंटेन करायचं, जेवढं बांधलेलं आहे तेवढं आपण सांभाळू, तू एवढंच राहणार नाही हे नक्की काळ्या दगडावरची रेषा समजा.
तो तसं ऐकणार नाही. त्याला कधी कधी त्याचे आई वडील भाऊ बहीण तब्येत सुधारावं म्हणून कधीतरी तो बदामाचा शिरा खाऊ घालणार आणि त्याला पेनोडोरा घ्यावा लागणार. त्याच्यामुळे तुम्ही त्याला आत्मविश्वासाने पेनोडोरा बंद करून हे जर तो ऐकणार असेल तरच करा, नाहीतर त्याच्या नादीनं लागलेलं सांगू. जेव्हा पेशंट तयार होत नाही तो पित्त शामक आहे, वात शामक. तुम्हाला पित्त शमन करायचं तर तुम्ही मोळपेन द्यायला पाहिजे. तुम्हाला वात शमन करायचं तर तुम्हाला मस्त दिलं पाहिजे. ज्या द्रव्यांनी त्याचं द्रवीकरण करणार असाल ते केल्यानंतर त्याला बाहेर काढून टाकण्याचं काम येण्याचं करेल सुखाने. पण मेद जो आहे, मेदाचं क्षय करण्यासाठी म्हणून तुम्हाला जे लागतं ते तेलामध्ये जे आहे ते घृतामध्ये नाही, कारण तेल हे उष्ण आहे. आणि म्हणून तेलाच्या बाबतीत असं म्हटलंय ते कृशांना स्थूल करतं आणि स्थूलांना वृक्ष जास्त, अग्नियुक्त जास्त, कारण आमाचं पचन हे सोपं नाही. त्यामुळे उष्ण गुणाच्या बरोबर राहणारे जे सगळे गुण आहेत, अति उष्णता तुम्ही जिथे असेल तिथे वृक्षता अधिक असणार, स्निग्धता अभाव सापडेल. मग श्लोकांमध्ये सांगितलं त्या हे सूत्र तयार केल्यानंतर त्यांनी मग ते कसं करायचं, वालुका पोटलही तथा असं त्याच्यामध्ये आलेलं आहे. खालच्या सूत्रामध्ये स्वेदनवर आलं, खाली वालुका पोटली म्हटलं, म्हणजे हा अतिशय तीक्ष्ण प्रकारचा आणि वृक्ष प्रकारचा स्वेद आहे. स्थानिक स्नेहनासाठी जी तीक्ष्ण तेलं वापरली जातात त्या तीक्ष्णतेचा तिथे तो आम नाहीसा करणं अशा स्वरूपातला आहे की त्याचा उपयोग काही अंशी स्वेदनासाठी पण होतो. दोन्ही विषगर्भ तैलासारखं जे आहे आणि मधल्या अवस्थेमध्ये ते जास्त म्हणजे तुम्हाला तिथे स्नेहन पाहिजे आहे आणि शिवाय ते तीक्ष्ण उष्ण आणि आम पाचक पाहिजे आहे. विष किंवा विषाला विषनाशक पाहिजे तर जास्त चांगलं. सर तुमचं आजचं लेक्चर ऐकून खूप छान वाटलं आणि एक चांगली क्ल्यू मिळाली आम्हाला यातून. फक्त एक क्ल्यू, अजून एक क्ल्यू असा हवा आहे की रसायन चिकित्सा यामध्ये आपण काय करू शकतो. आणि दुसरी गोष्ट तुम्ही सांगितलं स्नेहपान, तर स्नेहपानाचा मुद्दा जर सगळ्या प्रॅक्टिशनरने जर उचलून जर धरला तर आपण फार काही काम करू शकतो असं मला वाटतं. दुसरी गोष्ट इमर्जन्सीमध्ये रक्तमोक्षण हे खूपच इफेक्टिव्ह आहे असं एका मित्राने आताच सांगितलं आणि मी तो अनुभवित केला आहे. तर मला रसायन चिकित्सेबद्दल थोडंसं तुम्ही सांगितलं तर बरं. ह्या व्याधींमध्ये विशेषतः आमवातामध्ये जी सुरुवात होते ही सुरुवात प्रकर्षाने अग्निमांद्यातून होते. त्यामुळे पाचन वगैरे सगळे भाव सोडून अग्निदीपन करणारी बाब ज्या द्रव्यामध्ये, रसायन द्रव्यामध्ये असेल ते सगळ्यात जवळचे. कल्प म्हणून जर पाहणार असाल तर धातूंचं पुन्हा नवीन निर्माण करणं, अग्नी निर्माण केल्याशिवाय ते होत नाही. म्हणून सगळे वसंत कल्प हे तुम्हाला नंतरच्या चिकित्सेसाठी उपयुक्त आहे. तुम्ही आमाचं पूर्ण पचन केलं तर घृताच्या माध्यमातून दिलं जाणारं रसायन सर्वत्र उपयोगी पडू शकतं. महातिक्त घृत सुद्धा, त्याच्याबरोबर साधा मधुमालिनी, लघुमालिनी, सुवर्णमालिनी कल्प सुद्धा चालू शकतो. रसाच्या माध्यमातून हे व्याधी जाणार असतात म्हणून रसाची दृष्टी होणार नाही. अतिमात्रेमध्ये अन्नपान हे न घेता त्याचं पाचन व्हावं आणि चांगला रस धातू निर्माण व्हावा यासाठी आवश्यक असणारे सगळे कल्प. शिवाय आता हे जर शक्यच नसेल तर त्या रुग्णाला आवश्यकच आहे तुम्ही थोड्याशा मात्रेतला भल्लातकाचा उपयोग करू शकता. पण तुम्ही अगदीच गुरु रसायनांचा उपयोग करण्याचं कारण नाही असं मला वाटतं. कारण त्याची सुरुवात जी होते त्याची दिनचर्यामधूनच तुम्हाला हे सगळं करायचं. भल्ला तर सगळीकडे उपयोग पडेल, वाताला पडेल, त्या कफाला पडेल, त्या आम्हाला सगळं पडेल, तर ते उष्ण आहे.
आणि काही लोकांना त्याचे लगेच परिणाम दिसतात पण, मग ते थांबायचं किंवा कमी करायचं. तो वर्तमान मात्रेमध्ये जाता येतं, त्याचे वेगवेगळ्या प्रकारे देता येतात. सिद्ध दुग्ध तुम्हाला देता येणं सहज सोपं शक्य आहे. 4 तुकडे करावे ताडकीत्याने, 1 तुकडा सिद्ध दुग्ध करावा. अग्निवाढ होणारेच. आपल्याला ज्यावेळेस अग्नी वाढवण्याची चिकित्सा करायची असेल तेव्हा हे कलिंगा पटोलस्थ पटन पटुगृहिणी पटोलस्थ आयुवामस्था पाठा पटुगृहिणी निंब पटोलस्थ फलांब द्विकामस्तोत्सकोकिरातांबता चंदन विश्ववैद्यम एवढे 5 आहेत. त्यांचा उपयोग तुम्ही कधीही कुठेही काहीही करू शकता. तुम्हाला एक गंमत म्हणून सांगतो. एक रुग्ण 7-8 वर्षानंतर आला. तेवढं मी तुमच्याकडे आलो होतो. मला आम्लपित्ताचा त्रास होता. तुम्ही मला काही औषधं लिहून दिली होती, त्याचा काढा करून घ्यायला सांगितलेलं होतं आणि मी त्याच्यानंतर पूर्ण बरा झालो. आणि जेव्हा जेव्हा मध्ये मध्ये मला परत त्याचा त्रास झाला तेव्हा तेव्हा तो मी काढा परत दुकानातून आणला आणि मी प्रत्येक वेळी बरा होत गेलो. पण आता असं झालंय की मला परत त्रास झाला, मी तो परत तुमचा काढा आणला ना, आता मी काही बरा होत नाही. काय करू म्हणून तुमच्याकडे परत आलो. 7-8 वर्षानंतर रुग्ण जर परत यायला लागलं तर डॉक्टरांचं काही खरं नाही. मी त्याला म्हटलं बघू काय दिलं होतं तुला. त्याने तो अगदी जीर्ण झालेला कागद, जसं एखादं सर्टिफिकेट आपण सांभाळून ठेवावं तसं त्याने त्याच्या डायरीमधून काढला आणि मला दाखवलं. त्याच्यावर मी द्रव्य लिहिलेली होती काही काढा करून देण्याची. ती होती पटोल सारिवा मुस्ताक पाठा कटुकुरवी. तो रक्ताचा काढा दिलेला. तो मला सांगतो मी तुमच्याकडे आम्लपित्तासाठी आलो. त्यावेळी मला काय वाटलं, मी त्याची काय हिस्ट्री घेतली आणि म्हणून मी त्याला तो काढा दिला. तर चिकित्सा सूत्र कुठे कोणता काढा वापरायचा हे तुम्ही आपलं तारतम्याने ठरवलं तर काहीही दुरुस्त होऊ शकतं. आता तुम्हाला सांगत होता आम्लपित्तासाठी मी आलो होतो. मी दिला होता त्याला रक्ताचा पाचक काढा आणि त्याला 8 वर्ष तरी बरं वाटलं त्याच्याने. दुकानदाराचा खिसा गरम झाला असेल, माझा होण्याची काही शक्यता नव्हती. तर अशा वेळी तुम्ही स्वतःच्या व्यवसायासाठी म्हणून असं प्रिस्क्रिप्शन देऊ नका, त्याला स्वतः द्या पुढे. कशाऐवजी इन्शुरन्स फॉर्म मध्ये जे येतात त्यातलं काय प्रिफर काय करावं? नाही, हे आता हे तयार केलेले पर्याय आहे. आमच्या अनुभवाला जर बरं वाटलं असेल तर काही हरकत नाही. त्याच्यामध्ये थोडंसं गुरुत्व येईल असं मला वाटतं तुलनेने. त्या धातूंवर का काम करतात? म्हणजे रसगत जो काढायचा त्या धातूंचा अग्नी आणि त्यांचे गुणधर्म किंवा त्या वनस्पतीची प्रवृत्ती याच्याजवळ काही द्रव्य सारखीच येतात, सगळी प्रत्येक वेळी बदलत नाही, पण ती विशेष करून तिथे काम करतात. त्याची कार्यकारण परंपरा ही रसविरय विपाकाच्या जशी आहे तर तमभावाने, तशी त्या द्रव्याची प्रकृती आणि तुमच्या त्या धातूंची प्रकृतीचं साम्य असतं. ते विश्लेषण करणं अवघड आहे, कारण द्रव्य कसं काम करतं असा एक प्रश्न असतो. तर ग्रंथकारांनी पण दिले की द्रव्य गुणाने काम करतात, विड्याने काम करतात, विपाकाने काम करतात. तर एक गोष्ट खरी, त्याला प्रभाव म्हणतात. त्या प्रभावाला हे विडे विपाक वगैरे काही संदर्भ नसतात. मग एक उत्तर असं आहे, द्रव्य द्रव्याने काम करतं, तेच करतं, बाकीचं डोक्याला द्रव्य द्रव्याने काम करतं. तो व्यक्तीला प्रत्येक वेळी उपयोगी पडतं. तर सगळ्या व्याधींमध्ये ते वापरा. द्रव्याचं ॲनालिसिस करून आणि धातूचं ॲनालिसिस ते शोधता आलं पाहिजे. आम्हाला तशी मी सहमत आहे. द्रव्य द्रव्याने जेव्हा काम करतं तेव्हा त्याची रास आणि तुमची रास सारखीच असते. आपण आता मुद्दा काढलाय स्नेहपानाचा, आणि महत्वाची गोष्ट अशी आहे की आता कृत्रिम सांधेरोपणासाठी किती आता फी घेतली जाते हे सगळ्यांना माहितीच आहे. मला वाटतं स्नेहपानासाठी सुद्धा आपण तसं काहीतरी ठरवून घ्यायला काही हरकत नाही, कारण संधिगत वातानंतर ह्या गोष्टी उद्भवतात आणि त्याची चिकित्सा आपल्याकडे जर एवढी सोपी दिलेली असताना ते आपण कॅश का करू नये? कॅश करण्याची सगळ्यांची इच्छा आहे, कोणाची नाही. प्रश्न असा आहे, ह्या संबंध शास्त्राचं
अभ्यासक्रमाचं, महाविद्यालयांचं, केंद्रीय परिषदेचं जे काही सोकॉल्ड उद्दिष्ट आहे त्याच्यामधलं सगळ्यात शेवटचं उद्दिष्ट, तुम्ही जर समाजातल्या रुग्णाला आउटपुट देऊ शकत नसला तर मी वर्णन केलेल्या सिद्धांताचा काहीही उपयोग नाही, काहीच. हे सगळं मेरा भारत महान त्या चालीवरती आयुर्वेद मान म्हणण्यासारखं आहे. हे क्रॉनिक आहे सगळं. त्यामुळे ओघाओघाने औषधं जास्त दिवस घ्यावे लागतील हे उघड होतं. हा एक भाग. दुसरा भाग, मी जी रुग्णांची थोडीशी गंमत करतो ती अशी, तो इतिहास सांगतो 4 वर्ष झाली, 5 वर्ष झाली. मी त्याला म्हणतो पुण्याला इथून जायला किती तास लागतात, तो सांगतो 2.5-3 तास लागतात. तिकडनं यायला किती तास लागतात, तो सांगतो तेवढाच लागतो. लवकर येण्याचा प्रयत्न केला तर